चाकूर तालुक्यातील चापोली येथे सरण रचून सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न, पोलीस व ग्रामस्थांच्या सतर्कतेने अनर्थ टळला। चापोली येथील 18 पगड जाती धर्माच्या नागरिकांची सार्वजनिक स्मशानभूमी विविध समस्यांच्या विळख्यात सापडली असून याबाबत ग्रामस्थांनी आंदोलन आणि उपोषण करूनही प्रशासनाने केवळ आश्वासन दिलं, पण कार्यवाही शून्यच। त्यामुळे संतप्त चापोली ग्रामस्थांनी दिनांक 24 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरण रचून सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना पोलीस, तलाठी व काही ग्रामस्थांनी वेळेत सतर्कता दाखवीत आंदोलकांना रोखलं। त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून या प्रकारामुळे काही काळ तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता। चापोली येथील 18 पगड जाती धर्माच्या नागरिकांच्या सार्वजनिक स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली आहे। तसेच स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता करावा व अन्य मागण्यांसाठी चापोली ग्रामस्थांनी 16 सप्टेंबर उपोषण केलं। त्यानंतर 9 डिसेंबर रोजी निवेदन देऊन 24 डिसेंबर रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। त्या प्रसंगी प्रशासनाने प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं होतं। तहसील आणि भूमी अभिलेखच्या वेळकाढू धोरणामुळे चापोलीच्या 18 पगड सार्वजनिक स्मशानभूमीचा प्रश्न रखडला आहे। त्यामुळे येथील सार्वजनिक स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता करण्यासाठी ग्रामस्थ वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा करत आहे, परंतु तहसील प्रशासन व भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे अनेक वर्षापासून रस्त्याचा प्रश्न गंभीर होत आहे। यासाठी ग्रामस्थांनी उपोषण करून प्रशासन दखल घेत नसल्याने 24 डिसेंबर रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देऊन मंगळवारी संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरण रचून सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती। पण पोलीस उपनिरीक्षक राजेश घाटगे व तलाठी परमेश्वर वैद्य यांनी वरिष्ठांना बोलावून यशस्वी मध्यस्थी करत आंदोलकांना शांत करत दिनांक 20 जानेवारीपर्यंत रस्ता करण्याच्या ग्रामविकास अधिकारी करुळेकर यांच्या लेखी आश्वासनाने यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी सतीश चंदे, चाकूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।